तर चल मित्रा, टाइमपास न करता डायरेक्ट मुद्द्याला हात घालू। पहिली बातमी आजची ही आहे की पटनाचे प्रसिद्ध खान सर आणि ज्ञानबिंदू कोचिंगचे रोशन सर यांच्यामधला वाद आता एका रहस्यमय मृत्यूवरती येऊन पोहोचलाय। 14 जूनला रोशन सरांचा भाऊ प्रिन्स यादव याचा नेपाळच्या एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला। नेपाळ पोलिसांनुसार त्याला फिटचा त्रास होता, पण त्याच्या शरीरावरती जखमा आणि विशेष प्रयोगांचा संशय असल्याचे हे रिपोर्टमध्ये बोललं जातंय। आता येथूनच खरा ट्विस्ट सुरू होतो। तुरुंगातून जामिनीवर बाहेर आल्यावर रोशन सरांनी थेट खान सरांवर आपल्या भावाच्या हत्येचा अत्यंत गंभीर आरोप केलाय। सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी खान सरांची चक्क नार्को टेस्टची मागणी केली, पण दुसरीकडे खान सरांनी एका व्हिडिओद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। प्रिन्स माझा जवळचा मित्र होता आणि आपल्यातल्या वादाचा फायदा तिसराच कुणीतरी घेते असा दावा करत खान सरांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। आता या सगळ्यात बिहारच्या राजकारणातही खळबळ माजली असून तेज प्रताप यादवांनीही खान सरांना टार्गेट केले। तुम्हाला काय वाटतं, या संशयास्पद मृत्यूमागे खरंच कोण असेल, खान सर की अजून दुसरं कोणतं मोठं षडयंत्र? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फास्ट अपडेटसाठी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा। तर आता वळूया दुसऱ्या बातमीकडे। तर दुसरी बातमी आहे देशभरामध्ये पेपर लीक विरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर जयपूरमध्ये अचानक हल्ला झालाय। 15 जूनला जयपूरच्या शहीद स्मारकावर हजारो तरुणांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं आंदोलन सुरू होतं। दिपके तिथे पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावरती उचलून घेतलं, पण याच गर्दीचा फायदा घेत काही तरुण हात मिळवण्याच्या बहाण्याने पुढे आले आणि त्यांनी थेट अभिजित दिपकेंच्या कानशिलात लावली। त्यांची मान पकडून त्यांना खाली खेचण्याचा आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला। यानंतर तिथे मोठा राडा झाला आणि दिपकेंच्या समर्थकांनी त्या हल्लेखोरांना चांगला चोप दिला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राकेश गुज्जरसह 6 जणांना ताब्यात घेतलं। धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या ताब्यामध्ये असतानाही हल्लेखोर तरुणांनी दिपकेंना थेट मच्छर जिहादी मानसिकतेचे म्हणत ते देशामध्ये विनाकारण असंतोष पसरवत असल्याचा आरोप केलाय। पण एवढं होऊनही दिपके डगमगले नाहीत। मी 10 वेळा मार खायला तयार आहे, पण तुम्ही कोणावरही हात उचलू नका असं आवाहन करत त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी 20 जूनला दिल्लीत आणखी एका मोठ्या आंदोलनाची थेट घोषणा करून टाकली। तुम्हाला या सर्व गोष्टीवरती काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता वळूया तिसऱ्या बातमीकडे। तिसरी बातमी आहे 40 दिवसांच्या भयंकर युद्धानंतर आता अमेरिका आणि इराणमध्ये एका ऐतिहासिक शांतता करारावर शिक्कामोर्तब झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या डीलची घोषणा केली असून पाकिस्तानने यात मध्यस्थी केली। 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये या 14 कलमी करारावर सह्या होणार आहेत। पण या डील मध्ये नेमकं ठरलंय तरी काय? तर पहिली अट आहे अमेरिका 30 दिवसांमध्ये इराणवरची नाकेबंदी उठवणार। दुसरी अट इराणची गोठवलेली तब्बल 24 अब्ज डॉलरची संपत्ती अमेरिका मोकळी करणार आणि तिसरी अट युद्धातील नुकसानीसाठी अमेरिका आणि मित्र देश मिळून 300 अब्ज डॉलरचा फंड देणार। याच्या बदल्यामध्ये इराण हॉर्मुझचा सागरी मार्ग जगासाठी पुन्हा ओपन करणार आणि भविष्यात कधीही अणुबॉम्ब न बनवण्याचं वचन देणार आहे। या सगळ्यामध्ये सर्वात मोठा धक्का इस्रायलला बसलाय, कारण या कराराला इस्रायलचा कडाडून विरोध आहे। या करारामुळे इराण अधिक शक्तिशाली झालाय आणि इस्रायलची स्थिती कमकुवत झाली अशी टीका आता इस्रायलमध्ये होऊ लागली आहे। म्हणजे एवढं युद्ध केलं, एवढं सगळं केलं, याचा फायदा काय झाला? तर काहीच नाही। अमेरिकेला शेवटी झुकावं लागलं आणि आता इराणच्या पुनर्स्थापनेसाठी अमेरिकेलाच 300 अब्ज डॉलरचा फंड द्यावा लागणार आहे। तर मित्रा, असो वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे मध्य प्रदेशमधून। मध्य प्रदेशच्या नागौद राजघराण्यामध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे, कारण चक्क एका राजाच्या गर्लफ्रेंडने त्याच्याच पत्नीला म्हणजेच राणीला भरदिवसा गोळी मारली। सतना जिल्ह्यावर कधी काळी राज्य करणाऱ्या घराण्याचे वंशज बाबा राजा यांचा त्यांच्याच घरात बेदम मार खातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। पण खरा थरार हिथूनच सुरू होतो। बाबा राजांच्या घरामध्ये त्यांची पत्नी योगिता सिंग आणि त्यांची लिव्ह इन पार्टनर सुनीता परिहार या दोघींमध्ये अनेक वर्षांपासून मोठा वाद सुरू होता। अब्जावधींची संपत्ती आणि पेट्रोल पंपावरून हा तणाव वाढला होता। 11 जूनला योगिता सिंग त्यांच्या माहेरच्या लोकांसोबत गाडीवर पोहोचल्या आणि मोठा राडा सुरू झाला। बाबा राजांना मारहाण सुरू असतानाच त्याची गर्लफ्रेंड सुनीताने .22 बोरच्या रायफलमधून चक्क 9 राऊंड फायर केले। यातली एक गोळी थेट पत्नी योगिता यांच्या पोटात घुसली। पोलिसांनी सुनीताला अटक तर केली, पण पोलीस स्टेशनमध्ये ती आरामात पायावर पाय टाकून कोल्ड्रिंक पिताना दिसल्याने आता नवा वाद पेटलाय। तर दुसरीकडे सुनीताने फक्त स्वतःचं रक्षण करण्यासाठी गोळीबार केला असा दावा बाबा राजांनी केलाय। संपत्ती आणि सत्तेवरून सुरू झालेल्या राजघराण्यामधला हा लव्ह ट्रायंगल आता कोणत्या थराला जाणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच फास्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर मित्रा, चल वळूया पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे अयोध्येचे राम मंदिर आणि शेणाच्या ढिगाखाली सापडलेले पैसे। मित्रा, अयोध्येच्या राम मंदिरातून कोट्यावधी रुपयांची देणगी गायब झाल्याची बातमी सध्या देशभरात खळबळ उडवून देते। अखिलेश यादव यांनी सुरुवातीला ट्विट करून या घोटाळ्याचा आरोप केला। त्यानंतर भाजपच्याच काही नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने प्रकरण आणखी तापलं। योगी सरकारने या प्रकरणाची दखल घेत तातडीने
SIT स्थापन केली आहे। तपासादरम्यान सर्वात धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे लवकुश मिश्रा या कर्मचाऱ्याची दानपेटीमधील पैसे मोजणाऱ्या या कर्मचाऱ्याला पगार फक्त 18,000 रुपये, पण त्याने 40 लाखांचा फ्लॅट विकत घेतला। पोलिसांनी जेव्हा त्याच्या घरावरती छापा टाकला तेव्हा चक्क शेण आणि गवऱ्यांच्या ढिगाऱ्याखाली 10 लाख रुपयांची रोकड सापडली। आणि दुसरीकडे कधी काळी रिक्षा चालवणारा टिन्नू यादव हा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे। राम मंदिराच्या व्यवस्थापनात काम सुरू केल्यापासून त्याची संपत्ती अचानक कशी वाढली यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। माजी ऑडिटर महिपाल सिंग यांनी तर CCTV फुटेज डिलीट केल्याचा आणि देणगीच्या पैशांचा कुठेही रेकॉर्ड नसल्याचा खळबळजनक दावा केलाय। 18,000 पगार असणारे कर्मचारी अचानक करोडपती कसे झाले? या राम मंदिर घोटाळ्यामागे नेमकं कोण असेल? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच फास्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये गुटखा बंदी असली तरी तो सर्रास विकला जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आता मात्र गुटखा माफियांचे धाबे दणाणलेत। कारण डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आहेत। मुंडे साहेबांनी आल्या आल्या अवघ्या 17 दिवसांमध्ये कारवाईचा असा धडाका लावलाय की भल्या भल्यांना घाम फुटलाय। 25 मे ते 10 जून या काळामध्ये राज्यामध्ये तब्बल 2,97 लाखांचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आलाय। 222 नव्या FIR दाखल झाल्या आहेत। 331 गुन्हेगारांच्या थेट मुसक्या आवळण्यात आल्यात आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्या तब्बल 264 आस्थापनांना सील ठोकण्यात आलाय। हा काळा बाजार किती खतरनाक आहे याचा अंदाज यावरून लावला की 8 जूनला छत्रपती संभाजीनगर मध्ये कारवाई करायला गेलेल्या FDA टीमच्या अंगावर चक्क गाड्या घालून त्यांना थेट बंदुकीचा धाक दाखवण्यात आला। तरीही मुंडे साहेबांची कारवाई थांबलेली नाही। जर तुम्हाला कुठे अवैध गुटखा विक्री होताना दिसली तर लगेचच 1800 22 23 आणि 65 या FDA च्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून तक्रार करा। तुकाराम मुंडेच्या या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच फास्ट अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रा, चल वळूया पुढच्या बातमीकडे। भारतात येणाऱ्या विदेशी पैशांवरून आता थेट अमेरिका आणि भारतामध्ये मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। भारत सरकार आता FCRA 2026 हा नवा आणि अत्यंत कडक कायदा आणतंय, पण या कायद्यामुळे अमेरिकेतल्या मशिनरी संस्थांची झोप उडाली आणि त्यांनी हा कायदा रद्द करण्यासाठी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावरती दबाव आणण्याचं साकडं घातलंय। पण अमेरिकेला एवढी भीती का वाटते? कारण भारतात दरवर्षी NGO च्या नावाखाली तब्बल 22,000 कोटींचं विदेशी फंडिंग येतं आणि याचा वापर कसा होतोय याचं एक भयंकर उदाहरण नुकतंच समोर आलंय। मेका मार्क नावाचा एक व्यक्ती बेंगळुरू विमानतळावरती पकडला गेला। धक्कादायक म्हणजे या माणसाकडे अमेरिकन बँकेचे चक्क 1,000 डेबिट कार्ड्स होते। या कार्ड्स मधून तब्बल 95 कोटी कॅश काढण्यात आली आणि ती नक्षलग्रस्त भागामध्ये धर्मांतरासाठी आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरली गेली। या प्रकरणी थेट UAPA लावून 6 जणांना अटकही झाली। अशाच बेकायदेशीर फंडिंगला आणि शेल म्हणजे NGO ला कायमचा चाप लावण्यासाठी भारत सरकारने हा नवा कायदा आणण्याची तयारी केली। तर तुम्हाला काय वाटतं? भारताने अमेरिकेच्या दबावाला न जुमानता हा कायदा लवकरात लवकर लागू करावा का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। तर मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे। अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रावरती यंदा भयानक आणि भीषण दुष्काळाचं सावट घोंगावतंय। जर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये राज्यामध्ये जोरदार पाऊस पडला नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये पिण्याचं पाणीही शिल्लक राहणार नाही। राज्यातील धरणाची पातळी सध्या अत्यंत तळात गेलेली असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी कोयना नदी ही देखील आता पूर्णपणे वाळवंटासारखी दिसायला लागली आहे। प्रशांत महासागरामध्ये पाण्याची उष्णता वाढल्यामुळे अल निनोची परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे समुद्रातून येणारे मान्सूनचे ढग महाराष्ट्रामध्ये घुसू शकत नाहीत। मृग नक्षत्र संपत आलंय, पण पावसाचा पत्ता नाही। जर पाऊस पडलाच नाही तर धरणामध्ये पाणी कुठून येणार? पाणीच नसेल तर शेती ठप्प होईल। एका वर्षात अन्नाचा दुष्काळ पडेल आणि औद्योगिक क्षेत्रही पूर्णपणे कोसळेल। निसर्गाची आपण जी कत्तल केली त्याचाच हा भयंकर परिणाम आहे। पाण्याचा योग्य वापर करणं आता काळाची गरज बनली। तुम्हाला काय वाटतं? यंदा निसर्ग आपल्याला वाचवेल की खरंच भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागेल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर आणि फेसबुकवरती पेजला फॉलो करा। तर मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे। तरुणाचा आवाज म्हणून समोर आलेले कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांचं आंदोलन आता भलतीकडेच भरकटताना दिसतंय। सुरुवात झाली होती नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यापासून, पण आता या आंदोलनामध्ये चक्क मनुवादातून आझादी, ब्राह्मणवादातून आझादी आणि RSS ला संपवा अशा घोषणा दिल्या जात आहेत। नीटच्या मुद्द्याचा आणि या राजकीय घोषणांचा नेमका काय संबंध? सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की जर या आंदोलनामध्ये जय श्रीराम चालत नाही आणि कुठल्याही धर्माचा रंग नकोय तर मग संविधानाच्या नावाखाली जय भीमच्या घोषणा आणि निळे झेंडे कशासाठी? अनेक जण आरोप करतायत की हा सगळा खेळ दलित आणि हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी आणि तरुणांची दिशाभूल करण्यासाठी डाव्या विचारसरणीकडून रचलेला एक डाव आहे।
पुण्यातल्या या युथच्या आंदोलनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 60 ते 70 वर्षांची राजकीय नेते मंडळी काय करत होती, हा सवालही आता उपस्थित होतोय. खरंच हे विद्यार्थ्यांचं आणि व्यवस्थेविरुद्धचं आंदोलन आहे की तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवलेलं राजकीय षडयंत्र? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सडेतोड अपडेटसाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. तर चल मित्रा, वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे, आई वडील देव असतात असं आपण नेहमी ऐकतो, पण एक प्रश्न आहे, जन्म दिला म्हणून प्रत्येक आई वडील देवच असतात का? ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रेम दिलं, संस्कार दिले, त्यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, म्हातारपणी त्यांचा आधार होणं हे प्रत्येक मुलांचं कर्तव्य आहे. पण ज्या आई वडिलांनी नवजात बाळांना कचऱ्यात फेकलं, ज्यांनी दारू, हिंसा आणि स्वार्थामुळे संसार उद्ध्वस्त केला, ज्यांनी स्वतःच्या मुलांचं आयुष्य नरक बनवलं, त्यांना आपण देव म्हणू शकतो का? देव पण जन्म देण्यामध्ये नसतं, देव पण असतं त्यागामध्ये, प्रेमामध्ये आणि निस्वार्थ संगोपनामध्ये. चांगल्या आई वडिलांची सेवा करणं हे पुण्य आहे, पण नात्यांचा आदर हा कृतीवर ठरतो, फक्त जन्मावर नाही. तुमचं मत काय आहे ह्यावरती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रा, हा होता आजचा टॉप 10 राळा. या सर्व मुद्द्यांवरती तुझं मत काय आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक हाईप कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला एक लाईक कर. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.